भारतानं एकाच आठवड्यात पाकिस्तानची जगासमोर अनेकदा नाचक्की केली। पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा भारतानं पुन्हा एकदा फाडला। परिणाम जागतिक स्तरावर अनेक देशांचा भारताला आता पाठिंबा आहे। भारताने मागील आठवड्यातील मंगळवारी म्हणजे 7 मे रोजी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक केलेला होता। एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांची 9 ठिकाणं ही उद्ध्वस्त करण्यात आली। पाकव्याप्त काश्मीरमधील 5 तर पाकिस्तानमधील 4 दहशतवादी ठिकाणांना बेचिराग करण्यात आलं होतं। या कारवाईत अनेक दहशतवादी आणि त्यांचे म्होरके मारले गेले होते। त्यामुळे दहशतवादाला कायम पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला याचा मोठा धक्का बसला होता। परिणामी संतापलेल्या पाकिस्तानने भारतातल्या रहिवासी भागांवरती भ्याड हल्ले केले। मिसाईल आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ल्यांचा करण्यात आलेला प्रयत्न भारतीय एअर डिफेन्सने परतवून लावलेला होता। त्यातून पाकिस्तानच्या भेकड आणि हिंस्त्र चेहऱ्याची जगाला नव्याने ओळख झाली। ही युद्धजन्य परिस्थिती जेव्हा जिंकली आहे तेव्हा त्याच्या मागे एकच उद्देश होता, तो म्हणजे भारताचा गौरव राखणं आणि आपला जो पाथ आहे, जो विकासाचा मार्ग आहे, डेव्हलपमेंट पाथ, त्याच्यापासून न हटता आपल्या पुढच्या पिढीसाठी एक चांगला संदेश देणं आणि एक चांगलं आणि उत्तम उदाहरण निर्माण करणं। मागील आठवड्यात भारताने जोरदार दणका देत एका दगडात 2 पक्षी मारले। पाकिस्तानात दहशतवाद्यांची अनेक तळं आहेत हे भारताने जगाला दाखवून दिलं। पाकिस्तानचा दहशतवादी कारवायांना पाठबळ असल्याचं पुराव्यानिशी सिद्ध झालं। ऑपरेशन सिंधूरचा पाकिस्तानने मोठा धसका घेतला, कारण भारत कधी धडा शिकवू शकतो याची पाकिस्तानने धास्ती घेतली। दहशतवादी हल्ला झाल्यास भारत शांत बसणार नाही हे आता स्पष्ट झालंय। भारताच्या भूमिकेला अनेक देशांनी पाठिंबाही दिलाय। परिणामी भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानच्या अनेक जुन्या पापांचाही हिशोब चुकता केलाय। सॉव्हरेनिटी आपण जपत होतो, आपण आपल्या नागरिकांना जपत होतो, आपण आपल्या वरती झालेला जो भ्याड हल्ला होता त्याचं एका प्रकारे आपण प्रत्युत्तर देत होतो। त्यामध्ये पाकिस्तान पूर्ण जगाला कळालं की पाकिस्तानची जे आतापर्यंत ते नाकारत होते की आम्हीही टेररिझमचे विक्टिम्स आहोत, ते आता पूर्ण जगासमोर आलंय की असं नाहीये। त्यांच्याकडे 9 ठिकाणी आपण हल्ले करून हे जगाला एक प्रमाणपत्र दिलं की इथे होते आणि आता आम्ही ते नष्ट केलेले आहेत। 21व्या शतकातला भारत बदललेला भारत आहे। विकासाच्या मार्गावर अग्रेसर असलेल्या भारताला शांतता हवी आहे, मात्र ही शांतता एकतर्फी नसेल। आमच्या देशात जर कोणी आगळीक केली तर त्याला त्याच भाषेत उत्तर देणार हा संदेश सुद्धा भारताने या माध्यमातून दहशतवादी आणि त्यांच्या आका असलेल्या पाकिस्तानला दिला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुढची बातमी